देशाचा कौल कुणाला याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे। हीच उत्सुकता मुंबईच्या गुरुकुलमधील बालकलाकारांनी आपल्या कलेतून मांडली। या कलाकारांनी पंतप्रधान मोदी, केजरीवाल, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांचे पोर्ट्रेट साकारलेले आहेत। याच संदर्भात या कलाकारांशी संवाद साधलाय प्रशांत बढेने। पाहूया। जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारतावर कोणाचा प्रभाव असणार आहे, यंदाच्या लोकसभेमध्ये कोणाचं सरकार बनणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि अशीच उत्सुकता आपल्याला बालकलाकारांमध्ये देखील पाहायला मिळते आहे। मी सध्या आहे गुरुकुल, मुंबईच्या गुरुकुल या इन्स्टिट्यूटच्या बाहेर आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर भारतातले जे दिग्गज नेते आहेत त्यांचं पोर्ट्रेट या ठिकाणी साकारलेलं आहे आणि त्याची थीम आहे लोकमत का कौल किसे। माझ्याबरोबर सुरुवातीलाच आपण कांबळे सरांकडे जाऊया। सर, खरं तर या पोर्ट्रेटमधून तुम्ही बालकलाकारांच्या माध्यमातून नेमकं काय या संपूर्ण जगाला सांगू इच्छित आहे? संपूर्ण देशभर एक उष्णतेची लाट आहे, त्या लाटेत मतदान चालू आहे आणि अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस राबून ही मतदानाची प्रक्रिया उभी केलेली आहे आणि दोन पक्षामधली ही झुंज आहे, दोन बॉक्सरमधली झुंज आहे। या देशामध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झुंज आहे। ह्या भारतातल्या जनतेसाठी 140 जनतेसाठी ही झुंज आहे। ह्या परिस्थितीत कोण जिंकणार आहे एवढीच आपण वाट बघू शकतो। 4 तारीखची वाट बघूया। कॅमेरा पर्सन सचिन शिंदेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।